नमस्कार. तर आज आपण साबुदाणे वडे बनवणार आहोत. त्यासाठी साबुदाणे मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेले. त्यानंतर आपण त्यामध्ये एक बटाटा सोलून तो किसून घ्यायचा आहे. बटाटा किसून घेतला की तो चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा इंच किसलेलं आलं आणि चवीनुसार मीठ घालते. नंतर त्यामध्ये आपण पाव चमचा जिरं टाकणार आहोत आणि 3 टेबलस्पून आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतोय. हे सगळं आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. साबुदाणा वड्याचं मिश्रण असं चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण आता वडे बनवायला घेऊया. त्यासाठी हातावरती मी थोडंसं तेल लावते. तेल लावल्याने काय होतं, ते पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही. आता आपण लहान आकाराचे साबुदाणे वडे करणार आहोत. वडे हे थोडेसे असे जाडसर पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियम आकाराचे असे करायचे, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाहीत आणि आतमध्ये ते कच्चे पण राहणार नाहीत. आपण अशा प्रकारे आपले सगळे साबुदाणे वडे बनवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वडा तयार करायचा आहे. आपले हे वडे तयार झालेले आहेत. वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवते. तेल गरम झाल्याच्या नंतरच आपण त्यामध्ये एक एक वडा सोडायचा आहे. वडा हा मंद आचेवरती पण नाही आणि जास्त फास्ट गॅसवरती पण नाही, तर तो मीडियम गॅसवरती आपण तळणार आहोत, जेणेकरून त्या वड्याला जास्त तेल सुद्धा सुटणार नाही आणि वडा तेलकट सुद्धा होणार नाही. बघा, आपल्या वड्याचा रंग सुद्धा आता चेंज झालेला आहे. आपले वडे तयार झालेले आहेत. नंतर ते वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. वडे काढताना हे नेहमी असे टिश्यू पेपरवरतीच काढा, कारण त्या वड्यांना जो तेल असतो ते टिश्यू पेपर शोषून घेतो. आपण हे बघू शकता, आपले वडे तयार झालेले आहेत. त्यासोबत मी दही सर्व करते. बघा, आपला साबुदाणा वडा कसा बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून असा सॉफ्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण साबुदाणे वडे बनवले आहेत. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.